त्यानंतर एक मोठी बातमी आहे गारपिटीची। भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय। जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान गारपीट झाली आहे, तर गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। गहू हरभऱ्यासह धान पिकाचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। भंडाऱ्यातील ही शेती आपण बघू शकतोय, शेतीमध्ये गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचं दिसतंय। जी पिकं हाताला आलेली होती ती पिकं या ठिकाणी खाली पडल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय। भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तुफान गारपीट झाली आणि त्यामुळे पिकं अडवी झाल्याचं दिसतंय। गहू हरभऱ्यासह धान पिकाचं मोठं नुकसान या गारपिटीमुळे झालं आहे। दरम्यान रात्रीची ही दृश्य आपण बघू शकतोय, गारपीट किती मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि त्यानंतर गारा साचल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। काल रात्री 1 ते पावणे 2च्या दरम्यान चोवा परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। 300 ग्रॅम पर्यंत गारीचा आकार होता। त्यामुळे शेतकऱ्याचे भाजीपाला पीक, गहू, चना, लाकोरी जे पिकं असतील ते पूर्णतः नष्ट झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। उपासमारीची, आत्महत्या करण्याची पाळी आली आहे। लवकरात लवकर शासनाची मदत शेतकऱ्यांना पोहोचली पाहिजे, नाहीतर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।